नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या मध्ये बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 या संदर्भामध्ये आपण उच्च शिक्षण व्यवस्था संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात डॅश डॅश रोजी झाली। तर कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात डॅश डॅश रोजी करण्यात आलेली होती। तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 2 ऑक्टोबर 1964 या दिवशी कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात झालेली आपल्याला सांगता येईल। 2 ऑक्टोबर 1964 रोजी कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात ही झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आहे, भारतातील शिक्षण पद्धती सदोष आहे त्याचे कारण कोणते आहे। तर भारतातील शिक्षण पद्धती सदोष आहे त्यामागचे कारण कोणते आहे। तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व विधाने ही खरी आहेत। म्हणजेच कोणतं, तर शिक्षण हे जीवनाभिमुख नाही आहे, तर तांत्रिक धंदे व शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत व प्रशिक्षित शिक्षक नाहीत आणि उच्च शिक्षण महागडे आहे। यामुळे भारतातील शिक्षण व्यवस्था ही सदोष नसल्याचे आपल्याला हे सर्व कारणे या ठिकाणी सांगता येतील। शिक्षण जीवनाभिमुख नाही, तांत्रिक व धंदे शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्या नाहीत। त्यानंतर आहे प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध नाही। त्यानंतर आहे उच्च शिक्षण महागडे आहे। यामुळे भारतातील शिक्षण पद्धती ही सदोष आहे। हे आपल्याला यावरील सर्व कारणावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ही शिक्षण पद्धती सदोष नाही आहे। इसवी सन 1907 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी विद्वांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था काढलेली होती। तर ती कोणती काढलेली आहे, तर त्या इसवी सन 1907 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी विधवा शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था काढलेली आहे। तर याचं योग्य उत्तर आहे महिला विद्यालयाची स्वतंत्र संस्था आपल्याला या ठिकाणी काढलेली दिसून येते। इसवी सन 1907 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी महिला विद्यालयाची स्वतंत्र संस्था या ठिकाणी काढलेली आपल्याला सांगता येईल। महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। यानंतर आहे, प्राध्यापक हा नुसता पडीक विद्वान नसून पुरेसा नाही, तर त्याचे स्पष्ट आवाजामध्ये बोलले पाहिजे, तो सर्व गोष्टीने अभ्यासू असला पाहिजे। हे उद्गार कोणाचे आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की प्राध्यापक हा नुसता पडीक विद्वान असून पुरेसा नाही, तर त्याचे स्पष्ट आवाजामध्ये बोलले पाहिजे, तो सर्व दृष्टीने अभ्यासू असला पाहिजे। हे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी काढलेले असलेले आपल्याला सांगता येतील। भारतात पुढीलपैकी कोणते शिक्षण तांत्रिक मानले जात नाही। तर भारतातील पुढीलपैकी कोणते शिक्षण हे तांत्रिक मानले जात नाही। तर याचं योग्य उत्तर आहे वैदिक शिक्षण हे आपल्याला भारतामध्ये तांत्रिक शिक्षणामध्ये मोडल्या जाताना आपल्याला दिसून येतो किंवा तांत्रिक मानले जात नाही। तर वैदिक शिक्षणाला आपल्या भारतामध्ये तांत्रिक शिक्षण असं मानल्या जात नाही किंवा म्हटल्या जात नाही। पंचायत राजच्या प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेमध्ये व आनुवंशिक कार्यक्रमामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। तर पंचायत राज व्यवस्थेच्या प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेमध्ये व आनुवंशिक कार्यक्रमामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे सामुदायिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पंचायत राज या संस्थेमुळे मोठा बदल झालेला या ठिकाणी दिसून येतो। सामुदायिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे बदल आपल्याला या ठिकाणी झालेला सांगता येईल। शिक्षणाचे स्वतंत्र
शिक्षणाचे स्वतंत्र अखत्यारीक असल्याखेरीज शिक्षणातून नव समाज निर्मिती होणार नाही अशी कोणाची दृढ धारणा होती. तर शिक्षणाचे स्वतंत्र असल्याखेरीज शिक्षणातून नव समाज निर्मिती होणार नाही अशी कोणाची दृढ धारणा होती. तर याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावेची. असं म्हणणं होतं की शिक्षणाचे स्वतंत्र खाते असल्याशिवाय नव समाज निर्मिती होणार नाही अशा दृढ धारणा ही विनोबा भावे यांची असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी व हृदय यांचा समतोल विकास होय हे उद्गार कोणाचे आहे? तर शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी व हृदय यांचा समतोल विकास होय हे कोणाचे उद्गार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अरिस्टॉटलचे हे उद्गार असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अरिस्टॉटल म्हणतात की शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी व हृदय यांचा समावेश समतोल विकास होय हे अरिस्टॉटल यांचे शिक्षण विषयक उद्गार आपल्याला सांगता येतील. शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा लाभली म्हणून डॅश सारखे उत्सव साजरे केले जात आहे. तर शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा लाभली म्हणून डॅश सारखे उत्सव साजरे केले जातात. तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षक दिन हा साजरा केला जातो. शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा लाभली म्हणून शिक्षक दिन उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला आपल्याला या ठिकाणी जाताना दिसून येतो. पुढीलपैकी कोणते विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ आहे? तर पुढीलपैकी कोणते विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली विद्यापीठ हे आपल्याला केंद्रीय विद्यापीठ या कार्यक्षेत्रामध्ये येताना दिसून येतो किंवा दिल्ली विद्यापीठालाच केंद्रीय विद्यापीठ असे म्हणूनही ओळखले जाताना आपल्याला दिसून येते. दिल्ली विद्यापीठालाच केंद्रीय विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण झालेली दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय आपल्याला पुणे या ठिकाणी कार्यरत असलेलं दिसून येतो. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय हे पुणे या ठिकाणी कार्यरत असलेलं आपल्याला सांगता येईल. शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करणे हा कोणत्या संस्थेचा मुख्य हेतू आहे? तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करणे हा कोणत्या संस्थेचा मुख्य आपल्याला हेतू असलेला सांगता येईल? तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था शिक्षण प्रशिक्षण परिषद या संस्थेचा उद्देश आहे की शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य हे शालेय शिक्षणाला दिले पाहिजे असं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने कार्य करताना आपल्याला दिसून येते. होय. सहज प्रवृत्तीच्या आधारे डॅश निर्माण होते. तर सहज प्रवृत्तीच्या आधारे डॅश निर्माण होते. तर याचं योग्य उत्तर आहे संपादित प्रेरणा. ह्या सहज प्रवृत्तीच्या आधारे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. संपादित प्रेरणा ह्या आपल्याला सहज प्रवृत्तीच्या आधारे निर्माण होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. प्राचीन काळी भारतातील शिक्षण हे पुढील तत्वावर आधारित होते. तर प्राचीन काळी भारतातील शिक्षण हे पुढील तत्वावर आधारित होते. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर धर्म व आध्यात्मिक विचारसरणीवर आधारित आपल्याला भारतातील प्राचीन काळी जी काही शिक्षण पद्धती होती ती धर्म व आध्यात्मिक विचारसरणीवर आधारित असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भारतातील प्राचीन काळी शिक्षण व्यवस्था ही धर्म व आध्यात्मिक विचारसरणीवर आधारित असलेल्या या तत्वावर आधारित असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संसदीय प्रणाली पुढीलपैकी कोणत्या प्रमुख तत्वावर चालते? तर संसदीय प्रणाली पुढीलपैकी कोणत्या प्रमुख तत्वावर चालताना दिसून येते? तर
कार्यकारी व्यक्तीचे विधिमंडळाला असलेले उत्तरदायित्व किंवा जबाबदारी या तत्वावर आपल्याला संसदीय प्रणाली चालताना दिसून येते. कार्यकारी व्यक्तीचे विधिमंडळाला असलेले उत्तरदायित्व या तत्वावर आधारित आपली संसदीय प्रणाली ही कार्य करत असताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अनौपचारिक शिक्षणाबाबत योग्य विधान शोधायचं आहे. तर अनौपचारिक शिक्षणाबाबत योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर याचं बघितलं तर 6 ते 14 वयोगटामध्ये ज्या मुलांना शिक्षणाचा लाभ मिळाला नाही अशांसाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती आहे हे विधान बरोबर आहे. अनौपचारिक शिक्षण पद्धती ही औपचारिक शिक्षण पद्धतीहून वेगळी आहे, परंतु शिक्षण हेतू पूर्ण करणारी आहे हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. अनौपचारिक शिक्षण हे कुटुंब, शेजारी, नातेवाईक यासारख्या व्यक्ती व संस्थांकडून दिले जाते हेही या ठिकाणी बरोबर आहे. अनौपचारिक शिक्षण पद्धतीत कालावधी, अभ्यासक्रम व शिक्षण साहित्य यांचा आवाजवी महत्त्व नसते हेही विधान बरोबर आहे. म्हणजेच सर्व विधाने या ठिकाणी अनौपचारिक शिक्षणाबाबत बरोबर असलेले दिसून येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक ड म्हणजेच वरील सर्व विधाने ही आपल्याला अनौपचारिक शिक्षण पद्धतीच्या संदर्भामध्ये योग्य किंवा बरोबर असलेली या ठिकाणी सांगता येतील. एकलव्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत समाजाच्या कोणत्या घटकातील हुशार विद्यार्थ्यांना पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रति विद्यार्थ्यास 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्यता दिले जाते. तर एकलव्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत समाजाच्या कोणत्या घटकातील हुशार विद्यार्थ्यांना पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रति विद्यार्थ्यास 5,000 याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति 5,000 रुपये एवढे अर्थसहाय्य दिल्या जाते. आर्थिक दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना एकलव्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 5,000 रुपये याप्रमाणे त्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाताना आपल्याला दिसून येते. राज्यातील तांत्रिक शिक्षणाचा समन्वय साधताना डॅश डॅश यांनी येथे तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर राज्यातील तांत्रिक शिक्षणाचा समन्वय साधावा यासाठी डॅश डॅश येथे तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर लोणारे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्याला तांत्रिक शिक्षणासाठी तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली दिसून येते. लोणारे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्याला तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली दिसून येते. समाज शिक्षणाची यंत्रणा कोणती आहे? तर समाज शिक्षणाची यंत्रणा कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच राज्य सरकार असन, विद्यापीठातील प्रौढ साक्षरता विभाग असेल किंवा मुक्त विद्यापीठ असेल, हे सर्व आपल्याला समाज शिक्षणाची यंत्रणा असलेली दिसून येते. तर सरकार असन, विद्यापीठातील प्रौढ साक्षरता विभाग असन किंवा मुक्त विद्यापीठ असेल, हे समाज शिक्षणाची यंत्रणा असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पंचायत राज संस्थेमध्ये महिलांना आरक्षित जागा किती टक्के आहे? तर पंचायत राज संस्थेमध्ये महिलांना आरक्षित जागा किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एकूण जागाच्या 33% जागा ह्या महिलांसाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये आरक्षित करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. एकूण जागाच्या 33% एवढ्या जागा पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना आरक्षित ठेवण्यात आलेल्या दिसून येतात. खालीलपैकी कोणते शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय नाहीये? तर खालीलपैकी कोणते हे शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे आधुनिकीकरण करणे. हे आपल्याला शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय नसलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आधुनिकीकरण करणे हे आपल्याला उच्च शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय नसलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आधुनिकीकरण
न करणे हे आपल्याला व्यक्तिगत ध्येय नाही आहे. सृजनशीलता म्हणजे काय? तर सृजनशीलता म्हणजे काय? तर नवनिर्मितीची क्षमता असणे म्हणजेच सर्जनशीलता होय. तर नवनिर्मितीची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे अशा व्यक्तींना सर्जनशीलता असे म्हटले जाते. नवनिर्मितीची क्षमता म्हणजेच सृजनशीलता होय. खालीलपैकी कोणते शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय नाही? तर खालीलपैकी कोणते शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय नाही? तर शरीर स्वास्थ्य व शरीर संवर्धन हे आपल्याला राष्ट्रीय शिक्षणाचे ध्येय या ठिकाणी नसलेलं आपल्याला सांगता येतील. शरीर स्वास्थ्य व शरीर संवर्धन हे राष्ट्रीय शिक्षणाचे ध्येय या ठिकाणी नसलेलं आपल्याला सांगता येतील. जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला डॅश डॅश असे म्हटले जाते. तर जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्यालाच डॅश डॅश असे म्हटले जाते. तर त्याला काय म्हणतात? तर सहज शिक्षण असं म्हटले जाते. जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते त्यालाच सहज शिक्षण असं म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतं.